जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळीचा पंच या ठिकाणी पहिल्याच वेळी आपल्या या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे। पहिलाच आमच्या प्रयत्नाला आपल्याकडून योग्य ती दाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। तीन देखाव्यापैकी पहिला देखावा आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत। आमच्या पहिल्या देखाव्याचं नाव आहे सावित्रीची शाळा, सावित्रीची शाळा, सावित्रीची शाळा। सावित्रीबाई फुले महान ज्योतिबाचे गावोनी गुण, सावित्रीबाई फुले महान ज्योतिबाचे गावोनी गुण, रात्रंदिवस करुणी काम तिने झोपाचं उडवली, तिने झोपाचं उडवली। या मुलींच्या शाळेची तिने घंटाही वाजवली, या मुलींच्या शाळेची तिने घंटाही वाजवली। चला तर मग पाहूया आमची ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का, तयास मानव म्हणावे का असा ज्वलंत प्रश्न विचारणारे सावित्री मातेला विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त घडले, वित्ते अनाथ का विद्येने गेले असे सांगणारे ज्योतिबा फुले स्वतः शिकून तिला पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका, मुलींची पहिली गुरु बनवत आहेत। आणि आमची सावित्री त्या काळातील अनिष्ट रूढी परंपरांच्या विरोधात तत्कालीन महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करत आहेत। तेव्हा त्यांना म्हणतात मुलीला शिकवणे म्हणजे धर्म बुडवणे होय, मुलीला शिकवणे म्हणजे कुमार्गाला लावणे होय, मुलीला शिकवलं तर तिचा पती मरतो, तिचा संसार बुडतो। अशा प्रकारच्या शिव्या शापांना न डगमगता न घाबरता आमची सावित्री पुढे निघाली। पुढे होतंय काय, तत्कालीन काळातील नराधम गुंड तिच्या समोर येतात। जर तिने मुलींची शाळा काढली तर तुझे तंगडे तोडील, तुझे हातपाय कलम करील, तुझ्यावर शेण फेकील, तुझ्यावर अंडे फेकील, तुझ्या पतीचा मुंडा उडवेल। अशा प्रकारच्या शिव्या, अशा प्रकारच्या धमक्या सावित्री मातेला तत्कालीन गुंड देत आहेत। या शिव्यांना शापांना सुद्धा माझी सावित्री माता घाबरली नाही। माझी सावित्री माता त्या सर्व शिव्या शापांना सहन करून त्यांच्याशी या संकटाचा धैर्याने सामना करून आपला जो निश्चय आहे मुलींना शिकवण्याचा, त्याच्यावरती ठाम आहे, तिच्या पाठीमागं खंबीरपणे माझे ज्योतिबा उभे आहेत। अशा क्रांतिज्योती सावित्री माई फुलेंचा आणि ज्योतिबा फुलेंचा सुंदरचा देखावा या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळी आपल्या समोर सादर करत आहे। सासरे गोविंदराव फुले तिला म्हणतात, हे सावित्रे काय ऐकतो मी, काय मामाजी तू मुलीची शाळा काढणार म्हणे? हो मी काढणार आहे, एक तर मुलीची शाळा बंद कर, नाहीतर काय मामाजी याच्यात काय वाईट आहे? मी सांगतोय सावित्रे, मी तुझा सासरा आहे, माझ्या ज्योतिबाला कळत नाही, त्याला अक्कल नाही, तू तर समजदार आहे, असा वेळेपणा करू नको, लोक काय म्हणतील, काय करतील, नाही ते मोठीला आपल्याला घालून पाडून म्हणतील। सावित्री असं करू नको, माझ्या घराची इज्जत पेशीवर टाकू नको, असे गोविंदराव म्हणतात। बाहेर हातून गेलं, सावित्रीने घर सोडणं पत्करलं, शाळा काढणं सोडलं नाही। माझी सावित्री शाळेत झाली, मी आता तत्कालीन मुलींना पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये पहिल्या मुलींच्या शाळेमध्ये ती शिकवत आहे, मुलींना शिक्षणाचे धडे देत आहे। अनरसाचं आईचं मुली शिक्षणाचे धडे घेत आहे। मुलगी शिकली म्हणजे प्रगती झाली। एक मुलगा शिकला तर तो एकटा शिकतो, एक मुलगी शिकली तर मात्र अख्खं कुटुंब शिकतं। आणि समाज जर घडवायचा असेल तर कुटुंब शिकलं पाहिजे, आणि कुटुंब शिकवायचं असेल तर मुलगी शिकली पाहिजे। खरोखरच अतिशय देखणा या ठिकाणी देखावा, त्याचसोबत सामाजिक संदेश। सारे शिकूया, सारे शिकूया। पहिल्या देखाव्याची समाप्ती होतं, आता आपण जात आहोत दुसऱ्या देखाव्याकडं। मित्र, आय मराठी तुझी
पायी तनमन धर्मी वाहिले माय मराठी तुझिया पायी तनमन धर्मी वाहिले तुझिया गाणी तुझिया घाणी अखंड रंगुली राहिले कष्टामधली तुझीच गोडी साठा याची मजा आई मला आज ते तुझा दिसावा तुझीच निर्भर अंगाई अशा माय मराठीला महाराष्ट्राच्या मातीला या अस्मितेला या देखाव्यातून नमन करण्याचा अभिवादन करण्याचा सलाम करण्याचा प्रयत्न आमची जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळी या देखाव्यातून करत आहे. आपण पाहू शकता सुंदरसा महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी तयार झालेला आहे. ज्या मातीत आपण जन्मलो ज्या मातीत वाढलो असं म्हणतात माता आणि माती फरक आहे फक्त एका वेलांटीचा माता आणि माती फरक आहे फक्त एका वेलांटीचा एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते जन्म देणाऱ्या मातेला आणि कुशीत घेणाऱ्या मातृभूमीला दोघींनाही एकाच वेळी अभिवादन करण्यासाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने अतिशय सुंदरसा महाराष्ट्राचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे. मित्रो इसवी सन 2024 मागच्या वर्षी भारत सरकारने महाराष्ट्राच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आतापर्यंत एकूण 11 भाषा अभिजात भाषा झालेल्या आहेत. आपली खूप दिवसाची मागणी होती अभिजात भाषेची ती यावर्षी पूर्ण झाली आणि या मराठीचे जे संत आहेत मराठीचे संत ज्ञानेश्वर माऊली मराठीचे संत एकनाथ महाराज आपल्या मराठी मातेचे संत संत तुकाराम महाराज आणि ज्यांच्यामुळे मराठी अस्मिता टिकली असे महाराष्ट्राची शान शिवाजी महाराष्ट्राची शान शिवाजी स्वराज्याचा प्राण शिवाजी महाराष्ट्राची शान शिवाजी स्वराज्याचा प्राण शिवाजी शत्रूला जो चिरून गेला धारधार तो प्राण शिवाजी धारधार जो प्राण शिवाजी या सर्व महाराष्ट्राच्या वीर पुरुषांना ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची माती टिकली ज्यामुळे